मी 6 महिन्यापूर्वी ह्या शाळेचा चार्ज घेतला आणि घेतल्यानंतर मी शाळेचा बदल करण्यासाठी गाव लेव्हलवर फार प्रयत्न केले. सुरुवातीला लोकनिधी उभा केला. लोकनिधीला काही मर्यादा असतात आणि लोकनिधीच्या माध्यमातून शाळेला आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी आम्ही विकत घेतल्या. शाळेसाठी पूर्ण आम्ही शाळा डिजिटल केली. 1 ते 4च्या वर्गाची गरज लक्षात घेता आम्ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वीला टीव्ही विकत घेतले. मोठाले डिजिटल बोर्ड विकत घेतले. पण अडचण अशी झाली की पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यानंतर आमचे हे सगळं साहित्य काही कामाला येईना. का? तर पूर्ण ज्या वर्गासाठी घेतलं ते वर्ग पत्र्याचे जी पत्रे फाटलेले आहेत, जुने आहेत. आमच्या शाळेवर मोठं झाड आहे. त्या झाडाचा पाला पडल्यामुळे ते कुजताय आणि त्यामुळं ते काय झालंय, पाऊस पडला की पहिलीचा वर्ग दुसरीच्या वर्गात, दुसरीचा वर्ग तिसरीच्या वर्गात, एकाच वर्गामध्ये तिन्ही वर्ग आम्हाला बसवण्याची वेळ आली आणि 2 वर्षापूर्वी जो निधी आला होता आमच्याकडे 7-8 लाख रुपये, तर तो दुसऱ्या इमारतीसाठी खर्च करण्यात आला होता. मग ह्याची दखल आमच्या गावातले एक हरिभाऊ शेळके यांनी 3 दिवसाचं उपोषण केलं. उपोषण केल्यानंतर BO साहेबांनी तात्काळ इंजिनियर पाठवला. शाळेचा पूर्ण त्यांनी सर्व्हे केला. त्यानंतर 2 दिवसांनी हे उपोषणाला बसल्यानंतर EO साहेबांनी परत इंजिनियर पाठवला. त्यांनी ही कंप्लीट शाळेची अवस्था पाहिल्यानंतर पूर्ण मोजमाप केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला शाळेची तात्काळ गरज आहे. तुम्हाला निधी उपलब्ध होईल. पण अद्यापपर्यंत पुढं काही झालं नाही आणि आम्ही आमच्या मार्फत शाळेमार्फत आम्ही पाठपुरावा करून ऑफिसला आमची मागणी कळवलेली आहे. मी 2 महिने झालं ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरावस्थेविषयी वारंवार शिव साहेब, कलेक्टर साहेब, BDO साहेब, शिक्षण अधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार करून अद्याप ह्याच्यावर काही निधी उपलब्ध झाला नाही ना काही झालं नाही. आमचे छोटे छोटे विद्यार्थी 1ली ते 2री ते 3रीचे विद्यार्थ्यांचे ही वर्ग आहेत. हे विद्यार्थी येतात, ते पावसाची अशी अवस्था पाहतात, घरी येऊन आम्हाला म्हणतात की पप्पा आमच्या सगळ्या शाळा गळात्यात, आम्ही कशाला जाऊ ते शिक्षण घ्यायला, आम्ही इथेच बरं, आम्हाला घरी शिकवा, आम्हाला तिथं जाऊन काही लाईट नाही, आमच्या वर्गानी काहीच नाही, आम्ही का जाऊत आणि काय शिकूत, हे आम्हाला विद्यार्थी आम्हाला घरी येऊन त्याचा जाब विचारतात. मग आम्ही प्रशासनाकडे काय ह्याची मागणी करावं? आमच्या विद्यार्थी जे काहीतरी आम्हाला भवितव्य त्या विद्यार्थ्याचं घडायचं असेल ते भवितव्य आज खुटत चाललेलं आहे. याची अजितदादा पवार पालकमंत्री आहेत, यांनी दखल घ्यावी किंवा जर तुम्ही आलात तर आमच्या गावच्या दुरावस्था बघायला एक वेळ चक्कर मारा, ही आमची विनंती आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.